बातमी सोलापूरची आहे। सोलापूरहून नागपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हलला अपघात झालाय। अपघातात 25 प्रवासी जखमी आहेत। जखमींवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। इथे एक दृश्य आपण पाहतोय। सोलापूरहून नागपूरला जात होती ही ट्रॅव्हल आणि त्यावेळी दुर्घटना घडलेली आहे। अक्षरशः बसच्या केबिनचा हा चक्काचूर झाल्याचा आपण पाहू शकतो। त्यातून हा अपघात किती भीषण होता याची दाहकता स्पष्ट होतीये। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी संजय राठोड यांच्याकडून। संजय, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? पाहिलं तर सोलापूरहून ही जी खाजगी बस आहे, खाजगी ट्रॅव्हल्स ही नागपूरकडे जात होती। अचानक हिवरी गावाजवळ या ट्रॅव्हलचा अपघात झालेला आहे। एकंदरीत पाहिलं तर यामध्ये 25 प्रवासी होते आणि ह्या 25 प्रवाशांना आता शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। हा अपघात पाहिलं तर एका पिकअप बुलोराला वाचवण्यासाठी हा अपघात घडलेला आहे। हा अपघात जर पाहिलं तर हिवरी गावाजवळील जो पूल आहे, जो डिवायडर आहे, यामध्ये ही ट्रॅव्हल्स धसलेली आहे। जवळपास 25 जे आहेत यामध्ये प्रवासी जे आहेत जखमी झालेले आहे। घटनास्थळी हिवरी गावातील नागरिकांनी या प्रवाशांना बाहेर काढून शासकीय रुग्णालय या ठिकाणी दाखल केलेलं आहे। अगदी धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।